ईशितारं परमगुणसुखनिधिं प्राणादेरीशितारं परमसुखनिधिं सर्वदोषव्यपेतं सर्वान्तस्थं सुपूर्णं प्रकृतिपतिमजं सर्वबाह्यं सनित्यं सर्वज्ञं सर्वशक्तिं सुरमुनिमनुजाते सदा सेव्यमानं वन्दे विष्णुं वन्दे सदाहं सकलजगदनाद्यन्त आनन्ददन्तम्। हरे नमः। अपो वा अर्कः तद्यदपां शर आसीत् तत्समाहन्यत। अर्क शब्दाने पाणी देखील होऊ शकतं. आपो वा अर्कः तद्यदपां शरः आसीत्. तर अपाम म्हणजे पाण्याचं जे शर आहे, शर म्हणजे बाण आहे, तत्समाहन्यत ते सगळ्यांना समाहन्यता म्हणजे चांगल्या एका एका रीतीने ह्याचं संहार करतं किंवा मारतं. पृथ्वी अभावात पाण्यापासून पृथ्वी झाली, पृथ्वी अभवत तस्याम अश्राम्यत त्या ठिकाणी विश्रांती घेतली. तस्य शांतस्य तप्तस्य तेजः ते श्रांत विश्रांती घेत असताना संतप्त झाला असताना त्याच्यापासून तेज रस निरवर्तता अग्नी तेज झाला रस स्वरूपाने मग अग्नी त्याच्यापासून निघालेला आहे. अर्क शब्द आदित्यामध्ये प्रसिद्ध आहे. अर्क शब्दस्य आदित्ये प्रसिद्धत्वात् अपशब्दोऽपि तत्र इत्याशंकां निवर्तयितुम् आपो वा अर्कः इति पुनर्वचनम्. अर्क शब्द आदित्यामध्ये प्रसिद्ध आहे. पाणी ह्या शब्दाने देखील तसा पाणी ह्या शब्दाने देखील सूर्य होतो. पण असं कसं काय होतं म्हणून शंका निवारण करण्यासाठी म्हणून दूर करण्यासाठी आपो वा अर्कः इति पुनर्वचनम्. हं, आपः वा अर्कः म्हणजे पाणी देखील अर्क होऊ शकतं म्हणून पुन्हा एकदा सांगितलेलं आहे. आदित्यामध्ये अर्क शब्द असतो असं नाहीये, किंतु अपसेव अर्क शब्द हा इत्यर्थ. म्हणून पाण्यामध्ये देखील आप शब्द आहे. अर्क शब्दाने जे आहे फक्त पाणीच म्हणून जात नाही, पाण्यामध्ये देखील अर्क शब्द निघू शकतो असा अभिप्राय सांगितला. शरहा मंडहा शर म्हणजे बाण म्हणजे मंड म्हणजे काय घट्ट असलेलं असं जे अं, पाण्यामध्ये असणारं जे पाचू वगैरे म्हणतात पाचळ म्हणजे पच्चा हिरवं असणारा असं जे भाग असतो त्याला मंड म्हणतात. शरो मंड हा म्हणून म्हणतात. म्हणजे पाण्यामध्ये हे असतं पाचोळी असते ना, म्हणजे जे हिरवे हिरवे असतात बघा ते ते मंड म्हणतात त्याला. शेवाळ. हा शेवाळ. हा शेवाळ करेक्ट. शेवाळ असते ना हिरवट असतं ते मंड म्हणून शब्दाने वाचतात. शरो मंड हा फेन रूपस्तु यो मंडो जलस्य आसो संहता. फेसाच्या रूपाने असणारा जो मंड असतो म्हणजे आधी पहिल्यांदा फेस फेस आल्यासारखं येतं मग त्याचा शेवाळ होत असतो. फेन रूपस्थो यो मंडो जलस्य असो सुसंहतः पाण्यापासून ते झालेला असतो, पाण्यामुळे होत होतो. पृथ्वी तो समापन्नस्तस्यां विशेषे जनार्दन आणि तेच मंड म्हणजे शेवाळ पाण्यापासून झालेलं जे आहे की नाही ते घट्ट होतं आणि पृथ्वी रूपाने परिवर्तित होत ते.
तस्याम शिष्ये जनार्दन, आणि त्या शेवाळाच्या ह्याच्यावर परमात्मा झोपतो. तर तसं चिंतयामास स्याद अग्नी येते. त्यानंतर त्यांनी चिंता केली, विचार केला, त्याच्यापासून आता अग्नी देखील उत्पन्न करावा. त्या देवराज जनार्दनाने विचार केला. तच्चिंतनात समुत्पन्न वायू अग्निभिधानवान. असं चिंतन केल्यामुळे त्याच्यापासून वायू अग्नी शब्दाने उत्पन्न झाला. अग्रजत्वाद अग्रणीत्वाद वायो अग्नित्व निश्चते. वायू अग्नी शब्दाने का म्हणतात? अग्रजत्वात पहिल्यांदा झालेला आहे. अग्र म्हणजे पुढे झालेला आहे, आधी झालेला आहे. अप्रणीतत्वात प्रणयन वगैरे करायची गरज पडली नाही त्याला. अग्रणीत्वात म्हणजे काय? सगळ्यात श्रेष्ठ म्हणून झाल्या कारणाने अग्नी असं म्हणतात. वायूवर अग्नित्व इष्यते म्हणून वायूला देखील अग्नी म्हणतात, असं प्रवृत्त संहितेमध्ये सांगितलेलं आहे. शक्ती विश्रमसने जापी, शक्ती जेव्हा गळून जाते, तसं शयने चापी कीर्तिता, शयन करण्यासाठी म्हणून जी शक्ती विश्रमस होती, विसरत होते, भ्रष्ट होती किंवा खाली सरकून जाते, त्याच्यामुळे देखील वायू अग्निशब्दाने वाच्य होतो. श्रम हा शब्द परमात्म्याचाच आहे. श्रम शब्द हरी नाही म्हणजे श्रम शब्द हरी परमात्म्याचा म्हणून असतो असं नाहीये. शक्ती विश्रम सर्व हे क्वचित. आपली शक्ती जर गळून गेली तर त्या ठिकाणी श्रम म्हणतात. श्रम झाला म्हणजे काय? आपली शक्ती जी आहे ते गळून जाते, त्याकरता श्रम म्हणतो. परमात्म्याला श्रम नसतो, आपली शक्ती कमी होती. अतो हरे श्रमो नाम शयनम संपर्कितम. परमात्म्याला इथं श्रम झाला म्हणून जे आहे की नाही, इथं शयन, परमात्मा जेव्हा शयन करतो, झोपतो, त्याला श्रम म्हणून म्हणतात आपण. पण परमात्म्याला श्रम नसतो. याकरता श्रम शब्दाने परमात्मा ची निद्रा म्हणून सांगितलेलं आहे, असं ब्रह्मतर्कामध्ये सांगितलं. तस्याम अश्राम्य दिली. आता तशा त्या शेवाळाच्या ह्याच्यावर म्हणजे पृथ्वीवर झोपतो. इथे साधिकरणत्वाच्या शयनयुक्तम, त्याकरता विश्रांती घेतो असा अर्थ, ह्या अर्थाने श्रम म्हणून सांगितलं. अधिकरणपूर्वक शयन के म्हणजे काहीतरी आश्रय ठेवून घेऊन झोपणे. नाही पृथिव्याम श्रमो नाम अंतःकरण धर्मो युजते. भूमीमध्ये श्रम म्हणजे अंतःकरणाचा धर्म म्हणून काही लावता येत नाही. अधिकरण परंपरा कल्पनम च क्लिष्ट कल्पनम. अधिकरणामुळे, अधिकरण म्हणजे काय? आश्रय, आश्रय म्हणून घेतलं वापरल्या कारणाने, परंपरेने ही कल्पना आहे, क्लिष्ट तर असणार आहे. म्हणजे फार कष्ट झालं म्हणून झोपला असं म्हणण्याची कल्पना आहे. तर परमात्मा काय करतो? आधी भूमीची सृष्टी करतो. दृष्ट्वा पृथ्वीं विष्णू, ते अनंते अब्धिमध्ये समुद्राच्या मध्ये अनंत नावाच्या अनंतासनामध्ये विष्णू परमात्मा हम्म त्या पृथ्वीवर, त्याच्यावर झोपतो. ते शेवाळा रूपाने असणाऱ्या पृथ्वीवर झोपतो. तस्याम पृथिव्याम, त्या पृथ्वीमध्ये, तस्याम पृथिव्याम श्वेताख्ये द्वीपे, श्वेतद्वीप म्हणून म्हणतात त्याला. त्या पृथ्वीमध्ये श्वेतद्वीप नावाचं जे आहे, ज्या ठिकाणी मुक्तही उपासते, मुक्त लोक सगळे उपासना करतात, त्या मुक्ती संहितेमध्ये असं सांगितलेलं आहे. तप्त आलोचनायुक्त तस्मात कार्यार्थ कामना. तप आलोचने म्हणून म्हणतात. तप शब्दाचा अर्थ आलोचने, विचार करणे. विचार करणे नावाचं जे तप शब्द आहे, त्याच्यामुळे कार्य, कार्य जे आहे उत्पन्न होणे, कार्य करणे, कार्य पूर्ण होणे अशी कामना ठेवणे. कार्यार्थ कामना, कार्याची म्हणजे कार्यरूपाने अर्थपदार्थ व्हावा अशी इच्छा करणे. असं इच्छा करणे हेच एक तप आहे, ताप आहे. विचार करणे म्हणजे डोक्यात विचार आणून घेणे. तप्तता तो हरे रुखता, ह्याला तप्तता म्हणतात. हे तापणे असं नाहीये. सामान्यपणे कोणतेही कार्य
आपल्याला करायचं झालं तर त्या कार्याच्या बद्दल जो विचार डोक्यात येतो, त्या कार्याची कामना, म्हणजे कार्य संपन्न व्हावं अशी विचार करतात की नाही, असा विचार करतात. त्याच्यामुळे डोकं तापतं. तप्तता म्हणून येतं त्याच्यामुळे. परमात्म्याची तप्तता म्हणजे त्याच गोष्टीला तप्तता म्हणून म्हणतात, पण परमात्म्याला नसतंय तसं. कुतो दुःख मारे प्रभो, परमात्म्याला चिंता करत बसायची म्हणजे एक दुःखच की, तसलं दुःख परमात्म्याला कुठे नाही. ब्रह्मतर्कामध्ये सांगितलेलं आहे. तेजो रस जगत सामर्थ्य सारभूत. तेज म्हणजे रस आहे, जगत रूपाचं रस आहे. जगताला सामर्थ्य जे पाहिजे असतं ना, त्याचं सारभूत असणाराचं तेज, रसच तेज रूपाने अभिव्यक्त होतं. असं म्हणजे ह्याच्यामध्ये सांगितलं, ब्रह्मतर्काधिकामध्ये सांगितलंय. तर त्रेधा आत्मान व्यक्त, तीन प्रकारे आपलं स्वरूप त्यांना अभिव्यक्त केलेलं आहे परमात्म्याने. आदित्यम, आदित्याला तृतीय म्हणजे तिसरा. वायुम तृतीयम, अग्निम तृतीयम. तीन तीन प्रकारे आहेत. आदित्यामध्ये तीन प्रकार, वायूमध्ये तीन प्रकार, अग्नीमध्ये तीन प्रकार, असे तीन तीन प्रकार घेऊन अभिव्यक्त केलेले आहेत. तर एष प्राण हा, तो हा प्राण त्रेधा विहितस्य विहितस्तस्य प्राचीदिक शिरो असौ च असौ ठेव चेर्म असौ च असौ चर्म अवथा चर्मौ अथ अश प्रतीचीदिक पुच्छम. तोच प्राण तीन प्रकारे अभिव्यक्त झालेला आहे. त्याच्यातली पूर्व दिशा शिर म्हणजे मस्तक आहे, आणि असौच चे शिरो असौ, असौच असौ, आणि ते दोन रूपाने असणारा तो, त्या दोन रूपाने प्राची दिशा म्हणून सांगितलेल्या दोन प्रकारे असणारा तो वायू प्राण. चेर्मावस्था शिरोसौच असौ चेर्म, चेर्मा नाही चर्मा पाहिजे, चर्म असो चर्मावस्था, चर्मावथौ, चर्मौ म्हणजे कातडे. आता असं प्रतीची कातड्यासारखं होणं हे प्रतीची पश्चिम दिशा म्हणून सांगितलं. पुच्छम असो, आणि त्यानंतर त्यालाच पुच्छ रूपाने म्हणतात. पुच्छम असो, चर्म झाला का, हा बरोबर आहे. शिरो असौ च असौ चर्मावस्था चर्म अथ अश्य प्रतीक उच्छम असौ च असौ च, तो पुच्छ देखील आहे, आणि असाच हा पुच्छ रूपाने असणारा जे आहे सक्थिनी रूपाने होणार. सक्थिनी म्हणजे हाड, ते दक्षिण दिशा म्हणून म्हणतात. उदीची त्या दक्षिण दिशेच्या उदीची दिशे म्हणजे समोर असणारी जी आहे उत्तर दिशा. तर दोन्ही पार्श्वभागामध्ये बाजूला राहत असतात. आणि त्याच्यामध्ये द्यौलोक जे आहे की नाही, पृष्ठ म्हणतात त्याला, पाठ आहे त्याचे. पृष्ठम अंतरिक्षम उदरम, अंतरिक्ष म्हणजे आकाश आहे, उदर आहे. उरा हा म्हणजे छाती, उदरम इयम उरस एषा अप्सु प्रदेश, हे वक्षस्थल रूपाने जे आहे असून तो पाण्यामध्येच राहत असतो. यत्र क्वच येते, यत्र क्वचैती, हे ज्या ठिकाणी येतात म्हणजे ज्या अवस्था प्राप्त होतात, तदेव प्रतिष्ठती, त्याला प्रतिष्ठा प्राप्त करून घेणं असं विद्वान लोक समजतात, म्हणतात. वायुरग्निरिति प्रोक्तो हयग्रीय अग्रणीयत्वात् अथा अग्निमा अंगिनाम. वायू अग्नी ह्या शब्दाने वाच्य आहे. अग्रणीयत्वात् अग्नी, सगळ्या देवाच्या आधी पहिल्यांदा अवतरित होतो, याकरता त्याला अग्नी म्हणतात. आता अंगिनाम,
यज्ञनीत्वात् अथ अंगीनाम नेतृत्वात अग्नी. अंगी म्हणजे अंग, अवयव, ज्याचे अवयव असतात त्या अवयवांना वाहून घेऊन जातो म्हणून अग्नी देखील म्हणतात. अधराच्या अधर अग्नी कशावरून? अजून अग्नि शब्दाचे शब्दाने वाच्य वायू आहे असं म्हणतात. अदनाच्यापि तस्य, अदनात म्हणजे खात म्हणून अधभक्षणे म्हणून म्हणतात, भक्षण करतो म्हणून. अग्नी हा देखील, त्याच्यामध्ये देखील सृष्टत्व आहे आणि सृष्ट केलेल्या गोष्टींना खातो, याकरता अग्नी शब्दाने वाच्य आहे. तस्य सृष्टा जनार्दन, त्या वायूचा सृष्टा कोण आहे, सृष्टी करणारा कोण आहे, वायूला जनार्दन आहे. स वायुरूपेण जगत्पाती शरीरक, तो वायूच्या रूपाने सगळ्या जगताचे रक्षण करतो. सगळ्यांच्या शरीरामध्ये राहून वायू रूपाने जगताचे पालन करतो. म्हणून सांगतात आदित्यस्थेन रूपेण जगद्यादी प्रकाशेन, आदित्यामध्ये असणाऱ्या रूपाने सगळ्या जगताला प्रकाशवंत करतो. अग्निस्थेन तो रूपेण हुयते सर्व यष्टुही, सगळे यज्ञ करणारे लोक अग्नीमध्ये असणाऱ्या त्या वायूच्या रूपाचे हुयते, वायू रूपाने असणाऱ्या अग्नीमध्ये असणाऱ्या वायुरूपी त्या वायूला हुयते सर्व यष्टुही, सगळे यज्ञ करणारे लोक हुयते होम करतात. आदाय या त्यायुरिती स एव आदित्य उच्यते, आदाय याती आयु घेऊन, आयुष्य घेऊन निघतो जातो, याकरता आदित्यामध्ये देखील तो वायू असतो. तैव आदित्य उच्यते, त्याला त्याच्यासाठी म्हणून आयुष्य हरण करून घेऊन जातो म्हणून त्याला वायूला आदित्य देखील म्हणतात. ज्या ज्या गोष्टीसाठी ज्या संबंधामुळे किंवा ज्या ज्या गोष्टीमुळे त्याचं नाव येतं की नाही, ते सगळे नाव ते वायूचे असतात. तर नाम सूर्यस्य अग्नेस तथैव च, सूर्याला देखील अग्नीला देखील तसेच नाव आहे. स एष कूर्मरूपेण वायुरंडोदके स्थितः, तोच कूर्मरूपाने वायू, वायुकूर्म म्हणून त्याला म्हणतात. अंडोदके स्थितः, पाण्याच्या अंडामध्ये असणारे जे पाणी आहे की नाही, पाण्यामध्ये असणारं जे अंड आहे, अंड म्हणजे ब्रह्मांड, त्याच्यामध्ये राहतो वायू राहतो. ते विष्णुरूप वायुकूर्म, विष्णुकूर्म आधी वायुकूर्म, बरं का. आणि ते वायुकूर्म आश्रयभूत म्हणजे वायुकूर्माला आश्रय देणारा कूर्मरूप आहे. विष्णूना कूर्मरूपेण धारित, म्हणजे कूर्मरूपी विष्णूने धारण केला जातो तो, म्हणून अनंत धारक म्हणून त्याचं नाव आहे. अश्य पादा ही चत्वारो, त्याचे चार पाद आहेत, विभाग आहेत. अंडोदये कोण संस्थित, अंड उदक म्हणजे आहे की नाही, त्या अंडामध्ये असणारं जे पाणी आहे त्याच्यामध्ये कोणामध्ये राहत असतो, हे सगळे कोण भागामध्ये राहत असतात. पुरस्तु भूमी संश्लिष्टम अतिरिक्त भुवम पुन्हा, पूर्व भाग म्हणजे वक्षस्थळ जे आहे की नाही, भूमीने भरलेलं असतं, भूमीने चिटकलेलं लागलेलं असतंय. भूमी संश्लिष्टम अतिरिक्त भुवम पुन्हा, भूमीला सोडून वेगळंच राहत असते ते. पार्श्वतः पृष्ठतश्चैव, बाजूने पाठीमागे आणि डोक्याच्या ठिकाणी, पृष्ठभागाच्या ठिकाणी आकाश हे सगळीकडे राहत असत. आकाश उदरे तस्य, त्या आकाश त्या परमात्म्याच्या उदरामध्ये असतो आणि पाणी रूपी उदरामध्ये ते आकाश रूपाने राहत असतो. त्या आकाशाच्या मध्ये देव, पृष्ठभागामध्ये जीवस्थान असते. जीवस्थान म्हणजे वरचा भाग. पृष्ठे संस्थित हो, त्या परमात्म्याच्या पृष्ठभागामध्ये राहत असते. एकूण हे कूर्मरूपी परमात्म्याच्या भोवतालून कोणकोणते रूप राहत असतात, कोणत्या कोणत्या रूपाने देव राहत असतात ते सांगितलं आहे. जस ही गोष्ट जो विद्वान जाणतो, यत्र इति तत्रैव तिष्ठती, त्याच ठिकाणी तो राहत असतो असा अर्थ. त्याची प्रतिष्ठा आहे म्हणजे पूर्णरूपी परमात्म्याची प्रतिष्ठा आहे. वायुरूपी वायुरूपेचे वायुरूपाने असणाऱ्या प्राणाची
आणि त्या वायूला आधारभूत असणाऱ्या कूर्माची प्रतिष्ठा अशी असती आहे. म्हणून प्रभंजन शास्त्रामध्ये प्रभंजन म्हणून शास्त्र आहे, त्याच्यामध्ये सांगितले इथे प्रभंजने स्थानेच्छा ते तत्रैव प्रतिष्ठते. राहावा अशी इच्छा केली तर तिथंच राहत असतो तो. ज्या ठिकाणी राहावा अशी इच्छा करतो तिथंच राहतो तो. उपासते कूर्मरूपम यो, अशा कूर्मरूपी असणाऱ्या ज्या वायूची जो कोणी उपासना करतो, हम्म, उपासते कूर्मरूपम यो वायूम संस्थिती आपण्यात. वायू अशा रीतीने राहत असतो, कूर्मरूपी परमात्म्याच्या मध्ये राहत असतो असं सांगितलं तर त्याला एक स्थिती, चांगली स्थिती प्राप्त होते. इच्छया विनिवृत्ती वा लोकमच्या आवृत्ती वर्जितम. इच्छेने तिकडून निघून जातो किंवा तिकडून न जाता एके ठिकाणी राहतो, न कुठं हिंडता, न इकडं तिकडं जाता राहणं जे आहे की नाही, त्यालाच प्रतिष्ठा म्हणतात, असं अध्यात्म संहितेमध्ये सांगितलं आहे. एष प्राण त्रेधा विहिता. तो हा प्राण तीन प्रकारे असतो इति वायूच्या बद्दल याप्रमाणे वायूच्या बद्दल सांगितलं. विवाती अंडम हरिही. हे अंड, हे अंड रूपाने जे आहे परमात्मा धारण करतो. कूर्मरूपी म्हणजे कूर्मरूपी परमात्म्याचा अंड रूपाने हे पाणी आतमध्ये सगळं राहत असते. उदकम महत, हे संपूर्ण उदक त्याच्यामध्ये असते. उदक हे कूर्मरूप आणि कूर्मरूपी असणाऱ्या त्या पाण्यामध्ये वायू वायुदेव जे आहेत पुच्छभागामध्ये राहत असतो. वायू पुच्छम समाश्रित. वायू पुच्छम समाश्रित, वायूच्या पुच्छाला आश्रय करून शेष राहत असतो. शेष असतो पृथ्वी विमाम. शेष आणि त्या शेषाच्या डोक्यावर जे आहे पृथ्वी असते. विवाती तशा जगतिजम, त्या शेषाच्या पृथ्वी रूपी असणाऱ्या शेषाच्या डोक्यावर समस्त जग प्रतिष्ठान करून राहत असत, प्रतिष्ठा करून राहत असत. म्हणून शेषाच्या फळात, एका फळावर जे आहे संपूर्ण चतुर्दश भुवन असतात म्हणून वैभव संहितेमध्ये सांगितलं आहे. तर परमात्म्याचं वैभव ज्या ठिकाणी सांगितलं असतं की नाही, ती संहिता म्हणजे वैभव संहिता. असं नाही इति वैभवे, असं वैभवामध्ये म्हणजे वैभव संहितेमध्ये सांगितलं आहे. वायोस्तु कूर्मरूपस्य पूर्वतश्चोदके मुखम. कूर्मरूपी वायूच्या पूर्व भागाला जे आहे मुख असते. आग्नेय भागामध्ये ईशान, नियमन करणारे ईशान म्हणजे रुद्रदेव आणि शेष. बाहू रूपाने जे आहे त्याचे पाय असतात. निरुती वायू म्हणून, निरुती हा वायूचा मुलगा म्हणून घेतला, मुलगा म्हणून मानला जातो. निरुती वायू गौ, वायूपासून उत्पन्न होणारा निवृत्ती असतो. ते प्रकृष्ट संहितेमध्ये असं सांगितलेलं आहे. मग त्याने अजून एकदा इच्छा केली, माझे अजून एक दुसरा स्वरूप देखील दिसून यावं म्हणून परमात्म्याने इच्छा केली. तो काम येत द्वितीयो मग आत्मा जाये, दुसरा एक स्वरूप आणि मी यावं. समनसा वाचम मिनुषम. मग त्यांनी मनाच्या द्वारे वाणी आणि मिथुनम, मन आणि वाणी समभवत, एक मनाच्या रूपाने आणि वाणीच्या रूपाने दोघ जण आविर्भूत झाले. अचनायाम मृत्यू तद्यत रेत आसीत. अचना म्हणजे खाण्याची पिण्याची इच्छा होणे, ते जे आहे त्याच्यापासून मृत्यू उत्पन्न झाला. आणि त्याचप्रमाणे रसरूपाने असताना रेत उत्पन्न झाले, रेतस. मृत्यू तद्यत रेत आसीत, रेतस रूपाने जे आविर्भूत झालेले आहे तर संवत्सर होता, ते संवत्सर झालं, त्यालाच वर्ष म्हणतात. न हा पुरा तत संवत्सर आसीत. त्याच्या आधी काहीतरी संवत्सर होतं का म्हणत नव्हतं. संवत्सर असा तमितावंतम
म्हणजे जे संवत्सर रूपाने होतं तम एतावंतम संवत्सरो अभवत. ते जेवढं तयार व्हायला वेळ लागला त्याला संवत्सर म्हणतात. ना पुरा खरं सांगायचं म्हणजे पूर्वी ह्याच्या आधी संवत्सर होता का नव्हता, तर संवत्सर हा असा म्हणून संवत्सर हे शब्द तेव्हापासून उत्पन्न झाला. हम्म ततः संवत्सरास तमेतावन्तं कालम अभिभर्या अभिभर्यावान. म्हणजे एवढा काळ त्याला जे धारण म्हणजे करायला, तसं रूप धारण करायला लागला की नाही, त्या काळाला संवत्सर असं म्हणतात. संवत्सर तमेतावतः कालस्य परस्ताद असृजत. म्हणून कालरूपी परमात्मा जे आहे की नाही त्याच्या आधी नर्सरी जे आहे ते आणून दिलं, करून दिलं, संवत्सर रूपाने अभिव्यक्त करून दिलेलं आहे. तम जातम अभिवा तम जातम अभिव्याजतात. मग ते उत्पन्न झालेलं आहे असं अभिव्यक्त केलं म्हणजे दाखवलेलं आहे. तर भान मग करो. त्याच्यामुळे भान म्हणजे शब्दाची एक परंपरा किंवा शब्दाचा एक समूह, त्याला भान म्हणतात. तो एक वाघ होता आणि ते भान जे आहे की नाही वाघ वाघ रूपाने आलेलं आहे. हे भाण म्हणजे गद्यात्मक असणाऱ्या शब्दांची रचना जी आहे त्याला भाण म्हणतात. भाण शब्दाचा अर्थ शब्द राशी, शब्द समूह, गद्यात्मक शब्दांचे समूह जे असते की नाही भाण म्हणतात. भाण शब्दाचा असा अर्थ आहे. कोणी अशा रीतीचं भाण झालं आणि त्या भाणापासून जे आहे नंतर म्हणजे शब्दजालापासून जे आहे की नाही वाणी उत्पन्न झाली. दैव वाघ, दैव वाघ अभवत. ती वाघ रूपाने अभिव्यक्त झालेली आहे. ती वाणी म्हणजे शब्दसमूह वाणी रूपाने तयार झालेली आहे. आत्मा ब्रह्मा मे द्वितीयो जायेत इत्यकाव्यात. आत्मा म्हणजे परमात्मा ब्रह्मा त्यांनी मी दोन प्रकारे पुन्हा अभिव्यक्त व्हावं इत्य काम येत असा विचार केला, असं त्याची इच्छा झाली. वायूच ब्रह्मा होतो. वायुरेव ब्रह्मा भवती इति दर्शयितुम वायू सृष्टी प्रथम मुक्त. ते दाखवण्यासाठी म्हणून वायूची सृष्टी पहिल्यांदा दाखवून प्रथम मुक्त. प्रथम म्हणजे पहिल्यांदा सृष्टी कोणाची वायूची झालेली आहे आणि त्या वायूपासूनच ब्रह्मा होतो म्हणून सांगितलेलं आहे. वायुरेव येतो ब्रह्मपदम नियमतो हे. वायू हाच जेव्हा ब्रह्मपदाला प्राप्त होतो नियमितपणे, वायूच ब्रह्म होत असतो म्हणून हा नियम दाखवलेला आहे. सहैव जनने अपि अपि अस्मात् पूर्वम वायोर्जन्म वरे. म्हणजे त्याच्याबरोबरच परमात्मा उत्पन्न करतो म्हणून म्हणजे वायूला आधी सृष्ट करूनच, पहिल्यांदा वायूला सृष्ट करूनच मगच ब्रह्मा करतो. त्या वायूला ब्रह्मदेवाच्या रूपाने अभिव्यक्त करतो. क्वचित तो ब्रह्मणा पूर्व प्राधान्यात. काही काही ठिकाणी ब्रह्म सगळ्या वायूपेक्षा मोठा श्रेष्ठ म्हणून प्राधान्य म्हणजे प्रधान असल्या कारणाने सगळ्यांना सृष्ट करणाऱ्या गोष्टीमध्ये जे सृष्ट करायच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये प्रधान म्हणजे ब्रह्मदेव असल्या कारणाने ब्रह्मदेव श्रेष्ठ मानतात. पण परमात्म्याच्या सृष्टीप्रमाणे आधी वायूला सृष्टी केलं, त्या वायूला नंतर ब्रह्मपदाला पोचवतो असं ब्रह्मतर्कामध्ये सांगितलेलं आहे. आत्मा विरिंचा समना सुधौतश्चेति गच्छते. आत्मा परमात्मा जे आहे की नाही विरिंच म्हणजे ब्रह्मदेव. सुमना हा सुधौत चांगल्या मनाने युक्त असणारा, सुधौत अत्यंत शुभ्र असणारा असा स्वरूपाने असं म्हणून ब्रह्मदेवाला नाव आहेत. ब्रह्मा चतुर्मुखश्चेती. ब्रह्मा हा चतुर्मुखश्च इथे, त्याला चतुर्मुख ब्रह्मा म्हणतात. हं? ब्रह्मा चतुर्मुखश्चेती उप पोषणात प्रजापती हे पूजनात म्हणजे पूजा केला जातो म्हणून प्रजापती. ब्रह्मा चतुर्मुखश्चेती पूजनात या प्रजापती ही प्रजापती देखील म्हणतात. पूजा केला जातो म्हणून देखील म्हणतात. पूर्ण चतुर्मुखाला देखील चार मुखाने युक्त अष्टकरणाने देखील ब्रह्मा म्हणतात. विरिंची देखील त्या ब्रह्मदेवाचं नाव आहे. मन चांगल्या मनाने युक्त असणारा, चांगला ज्ञानाने युक्त असणारा, चांगला परिशुभ्र असल्या कारणाने हे सगळे
ब्रह्मदेवाचे नाव आहेत, शब्द निर्णयात सांगितले आहेत. स मनसा स्वेच्छया वाचम श्रियम देवीम मिथुनम समभवत. तो मनाने, इच्छेने, वाणीला म्हणजे सरस्वती देवीला, आणि श्रीयम देवीम, वाणीच्या द्वारे श्रीयम देवीम लक्ष्मी देवीला देखील उत्पन्न केलं. स मनसा स्वेच्छया वाचम, स्वतःच्या इच्छेप्रमाणे मनाच्या द्वारे वाणीला उत्पन्न केलं. मग श्रीयम देवीम, लक्ष्मी देवीला देखील उत्पन्न केलेलं आहे. मिथुन भावात हे दोन्ही मिथुन रूपाने उत्पन्न झालेले आहेत. फक्त एकटे एकटे आले नाहीत, आपल्या आपल्या पतीबरोबर आलेले आहेत. मग द्वितीय जायते ती, मी दुसरं रूप घ्यावं म्हणून इच्छा केलं. ब्रह्मेत ब्रह्मेत भगवान परा, भगवंतानी मी दुसऱ्या रूपाने यावं म्हणून ब्रह्मदेवाला आणि वाणी देवीला उत्पन्न केलेलं आहे. वेदाभिमानी अष्टादी जी लक्ष्मी आहे की नाही, ती देखील उत्पन्न केली आहे श्रेयम म्हणून. वाचम श्रेयम, लक्ष्मी देवीला देखील सृष्ट केलेलं आहे. श्रेयम समभवत, म्हणजे हे दोघं जण, सरस्वती देवी आणि वेदाभिमानी श्री, हे सगळे दोघं जण त्याच्यामुळे उत्पन्न, प्रभूने उत्पन्न केलेलं आहे. स्वेच्छया एव, आपल्या इच्छेप्रमाणे त्यांना उत्पन्न केलंय. यदा शक्तिस्ताम विनापि हरे सदा, जो परमात्म्याची शक्ती आहे, परमात्मा जरी दिसून नसतानाही तरी त्या परमात्म्याने ह्या शक्ती रूपाने यांची उत्पत्ती केली आहे. आणि त्यानंतर त्या परमात्म्याने संवत्सरो नाम ब्रह्मा, संवत्सर शब्दाने ब्रह्मदेवाला उत्पन्न केलं. संवत्सरो नाम ब्रह्मा समभवत प्रभो, हो, प्रभू पासून ब्रह्मा संवत्सर या नावाने उत्पन्न झालेला. तंग गर्भम उदरे बिभ्रत, त्या ब्रह्मदेवाला आपल्या गर्भामध्ये ठेवून घेऊन, धारण करून, उदरे बिभ्रत म्हणजे आपल्या पोटामध्ये ठेवून घेऊन, यावत संवत्सरम, म्हणजे त्या परमात्म्याचा संवत्सर जोपर्यंत होतो त्यापर्यंत, तोपर्यंत धारण केलं. प्रमातम जातम आत्तम तो मुखम विधार्य, मग त्या पोटामध्ये ठेवून घेतलेला त्याला रमादेवी काय करते तर त्याला खायसाठी म्हणून आपलं मुख म्हणजे पाकवती, तोंड पाकती. विदार्य, स्वमुखम विदार्य, विदार्य पुरुषोत्तम, हा, आपलं मुख जेव्हा ते उघडलेलं आहे परमात्मा, जेव्हा आपलं तोंड उघडतो, त्या लक्ष्मी देवीला म्हणजे खायची इच्छा झाली म्हणून तोंड उघडलं. तर तो राममय एक शब्द आला, पुनश्च वदनात सृष्ट आहे प्रभू, पुन्हा त्याला उत्पन्न करण्यासाठी म्हणून पुन्हा एकदा आपलं तोंड फाकलेलं आहे. हे कारण विवेक नावाच्या संहितेमध्ये सांगितलं आहे. सृष्टी करावी, जगताची सृष्टी करावी या रीतीने सुरू केलंय. बिंदू लोपयेन आशनाया मृत्यू इत्यर्था. बिंदू ह्या त्याच्यामधला एक लहानसा बिंदू आहे, ते बिंदू नष्ट झालेले. बिंदू लोपेन आशनाया अशनाया मृत्यू इत्यर्थ. एक बिंदू नष्ट झाला म्हणजे त्यातला गेला या करता ते मृत्यू रूपाने झाला असा अर्थ. अशनाया ही मृत्यू हो इत्युक्तम, म्हणून अशना म्हणजे काय, आपल्याला तहान भूक लागणं म्हणजे एक प्रकारचा मृत्यूच आहे. याकरता त्या मृत्यू या शब्दाने खाणं पिणं म्हणून सांगितलं, कारण त्याच्यातला एक भाग नष्ट होत ना, नष्ट झालं म्हणजे झालं मृत्यू. सर्वाशनेन इत्यर्थे बिंदू, सगळं खाऊन टाकणे ह्या अर्थाने बिंदू म्हणतात.